वसमत तालुक्यातल्या पिंपळगाव कुटे येथे 27 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होती आणि याच भीमजयंतीच्या मिरवणुकीत काही लोकांनी धुडगूस घालून बौद्ध समाजावरील हल्ला केला होता। जातीवाचक शिवीगाळ देखील करण्यात आली होती असा ग्रामस्थांनी आरोप केला होता। त्या अनुषंगाने हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद झाला होता। 1 महिना होऊनही आरोपी अटक झाले नव्हते आणि त्या आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले, परंतु कालपर्यंत आरोपीला अटक केली नाही। उलट आरोपीला पाठीशी घालण्याचं काम त्यांनी केलं असल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला होता। त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये, नेत्यांमध्ये व उपोषणकर्त्यांमध्ये संतापाची लाट मात्र उसळली होती। त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांची तात्काळ बदली करावी व दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे तपास वर्ग करून आरोपीस तात्काळ अटक करावा अशी संतप्त प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी केली होती। त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी उपोषणकर्ते व आंबेडकरी जनतेची नेत्याची मागणी मान्य करून इथले जातीवाचक अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्याकडून तपास काढून उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांच्याकडे दिला आणि आज त्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांचं जे आश्वासन आहे तात्काळ आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू करू। माझ्याकडे आज रोजीला तपास आला आहे असे ते म्हणाले। मला थोडासा वेळ द्या अशी त्यांनी विनंती केली। त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आजच्या उपोषण आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचे थांबवण्यात आले आहे। उपोषण रद्द केलेले नाही हे पोलीस प्रशासनाला माहिती असावं। जर आपण आरोपीला अटक केली नाही तर असाच उपोषण आपल्या कार्यालयासमोर सुरू राहील याची नोंद घ्यावी असे रिपब्लिकन नेते किरण घोंगडे म्हणाले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, आंबेडकरी नेते सिद्धार्थ भराडे, रवींद्र सोनकांबळे, शेषराव जल्लारे, राजेश चांदणे, बाबूराव गवळी, दिनेश हनुमंते यांच्यासह पिंपळगाव कुटे येथील बौद्ध महिला व नागरिक उपोषणकर्ते हे उपस्थित होते। सध्या त्याच्या गुन्ह्याचा तपास आमच्याकडे आलेला आहे। त्यांना आश्वासन दिलेलं आहे, त्याप्रमाणे त्यांनी आता उपोषण सोडलेलं आहे। नक्की पिंपळगाव कुटे येथील जी 27 एप्रिलला भीमजयंतीमध्ये जे दंगल घडवून आणली तेथील सरपंच राजकुमार कुटे याला अटक करण्यात यावी यासाठी उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आज 6 दिवस झाले या गावातील सर्व बौद्ध समाजातील महिला आणि पुरुष या ठिकाणी उपोषणात बसले होते। काल आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांनी या ठिकाणचे DYSP केंद्रे साहेब यांचा तपास काढून आदरणीय कुंदनकुमारजी वाघमारे यांना हा तपास दिला आणि आज आम्हाला इथं विश्वास वाटत आहे की निश्चितच आरोपीला त्याची जागा दाखवण्याचं काम आदरणीय कुंदनकुमार साहेब करतील। म्हणून आज आम्ही सर्व समाजाच्या वतीनं आज उपोषण या ठिकाणी आम्ही आज संपवत आहोत। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। या कार्यालयाच्या समोर जे या ठिकाणी 6 दिवसापासून आमरण उपोषण चालू होतं, आपल्या सर्वांना माहित असेल की 27 एप्रिल रोजी पिंपळगाव कुटे या ठिकाणी भीम जयंतीच्या मिरवणुकीमध्ये काही लोकांनी धुडगूस घालून या ठिकाणी बौद्ध समाजावरती हल्ला केला होता, जातीवाचक शिवीगाळ केली होती। त्या अनुषंगाने हट्टा प्रोटेक्शन मध्ये गुन्हा दाखल झाला होता, परंतु अद्यापर्यंत 1 महिना झाल्याच्या नंतर देखील आरोपी अटक नव्हते आणि ते आरोपी अटक करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय साहेबांच्या उपविभागीय कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषण चालू होतं। परंतु कालपर्यंत केंद्रीय साहेबांनी आरोपीला अटक केलेली नाही, उलट आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि त्या अनुषंगाने आंबेडकरी समाजामध्ये व नेत्यामध्ये संतापाची लाट उसळली होती। त्यामुळे काल
केंद्रे साहेबांची तात्काळ बदली करावी व दुसऱ्या अधिकाऱ्याकडे तपास वर्ग करून आरोपी अटक करावा अशी प्रामुख्याने उपोषणकर्ते आणि आंबेडकरी समाजाची मागणी होती. त्याच मागणीनुसार हिंगोली जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर नीरब रोहन साहेब यांनी आमची मागणी या ठिकाणी पूर्ण करून तात्काळ इथले जे जातीवादी डीवायएसपी केंद्रे जी आहेत यांची या ठिकाणी त्यांच्याकडून तपास काढून या ठिकाणी अतिशय कुशल असं काम करणारे डीवायएसपी आदरणीय कुदन कुमारजी वाघमारे साहेब यांच्याकडे वर्ग केला आहे आणि आज त्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांचं जे आश्वासन आहे की आम्ही तात्काळ आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू करू. माझ्याकडे आज रोजी तपास आलेला आहे. मला थोडासा आपण वेळ द्यावा अशी त्यांना विनंती केलेली असल्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांची विनंतीचा मान देऊन या ठिकाणी उपोषण जे आहे तात्पुरतं थांबवलेलं आहे. उपोषण आम्ही कंटिन्यू रद्द केलेलं नाही, हे शासनाला माहिती असावं. जर आपण तात्काळ आरोपीला अटक केली नाही आपल्या आश्वासनानंतर तर निश्चितपणे हे उपोषण पुन्हा एकदा याच कार्यालयासमोर किंवा SP साहेबांच्या कार्यालयासमोर चालू करण्यात येईल, याची नोंद देखील शासनाने घेतली पाहिजे. आज कुंदन कुमारजी वाघमारे साहेब यांच्या आश्वासनानंतर पिंपळगाव कुटे येथील जे उपोषण आहे हे उपोषण जी मागणी होती की आरोपीला अटक झाले पाहिजेत हे उपोषण आज स्थगित करून काही दिवसामध्ये आम्हाला आशा आहे की आज किंवा उद्या याच्या तपासामध्ये गती येऊन तातडीनं आजच्या तारखेमध्ये आरोपी अटक होईल अशी आम्ही आशा करूयात. आणि ही आजचं जे निर्णय जे आहे SP साहेबांचा निर्णय घेतलेला आहे की तपासी अधिकारी बदलायचा, हे अतिशय महत्वाचा निर्णय आहे. आंबेडकरी चळवळीचा दृष्टिकोनातून आंबेडकरी चळवळीतले जे नेते आणि कार्यकर्ते कालच्या तारखेमध्ये जे मोठ्या ताकदीनं या प्रशासनासोबत खेळले त्याचा हा परिणाम आहे. म्हणून इथल्या जातीवादी लोकांना या माध्यमातून आव्हान देत आहोत की तुम्ही कितीही जातीवाद केला, कितीही तुमच्या राजकीय बळाचा तुम्ही वापर केला, काही केला तर हे आंबेडकरी ताकद ही मोठ्या ताकदीनं बाबासाहेबांच्या विचारावर आधारित जे आमचं आंदोलन आहे, आमचा जो विचारधारा आहे, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहून आमच्या समाजाच्या संरक्षणासाठी आम्ही 24 तास तत्पर आहोत आणि समाजावर कुठलाही आम्ही अन्याय होऊ देणार नाहीत अशा पद्धतीची एक ठोस भूमिका आम्ही काल मांडली आणि त्या माध्यमातून आज तपासी अधिकारी बदलला. जर या प्रकरणामध्ये आमचं समाधानकारक अशा प्रकारचा जर या 1-2 दिवसामध्ये जर नाही झालं तर आंदोलन होईल. परंतु इथला जो डीवायएसपी आहे आम्ही वारंवार सांगत आहोत, जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरणामध्ये पाहिलं आम्ही की डीवायएसपी केंद्रे यांची जी भूमिका आहे जातीवादी आहे. या अधिकाऱ्याची बदली झाली पाहिजेत किंवा त्यांची चौकशी होऊन त्यांचं निलंबन झाले पाहिजेत अशा भूमिकेचं येणाऱ्या काळात आम्ही आंदोलन छेडू.